हॅलो फ्रेंड्स, रोजच्याच प्रमाणे आजही मी तुमच्यासाठी एक खूप छान विषय घेऊन आले आहे. तुम्हाला टायटल थंबनेल बघून लक्षात आलेच असेल की आज आपल्याला काय बघायचं आहे. तर मी आज ब्युटी पार्लरमध्ये आहे आणि आज माझ्याकडे क्लायंट आला आहे. आपल्याला बॉयकट करायचा आहे आणि बॉयकट करण्यासाठी खूप छान असं आपल्याला आज बॉयकट करायचं आहे आणि खूप छोटा मुलगा आहे बॉयकट करण्यासाठी. आपल्याला आता त्यांचा छान असा बॉयकट करायचा आहे. तर मी सगळ्यात आधी क्लायंटला विचारले की केस किती लहान पाहिजे, त्यानुसारच आपल्याला हा कट करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं की खूप लहान केस पाहिजेत आपल्याला. त्यानुसार आपण गाईडलाईन घेतली आणि त्यांना दाखवली की एवढे लहान चालतील का, आणि त्याच्या हिशोबानेच आपण पुढचे कट केलेला आहे. एकदम आपल्या बोटांमध्ये बसतील एवढाच त्यांना कट हवा आहे, एवढेच लहान केस हवे आहेत. त्यानुसारच आपण सगळी गाईडलाईन तीच ठेवायची आहे आणि त्याच गाईडलाईनला धरून आपण पुढून मागून साईडनी देखील आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईलच. तर सगळ्यात आधी एक तुमच्यासाठी एक महत्त्वाचा विषय मी शेअर करणार आहे. व्हिडिओ तर बघाच तुम्ही, पण मी जे काय माहिती सांगते त्याच्याकडेही लक्ष द्या. जेव्हा आपण ब्युटी पार्लरमध्ये काम करत असतो त्यावेळेस आपल्याला आपले कष्ट माहिती असतात, किती आपल्याला कष्ट करायचे आहेत. तर त्या कष्टाचं चीज म्हणून आपल्याला जेवढं आपण प्राईस ठेवलेली आहे एखाद्या फेशियलची, एखाद्या ॲब्रोजची किंवा एखादं आपण ट्रीटमेंट करणार आहोत त्याची, तर तेवढे पैसे आपल्याला मिळतात का? आता सरकारने घोषणा केलेली आहे बघा, की पण दरवाढ केलेली आहे. पार्लरमध्ये जे कोणत्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यावर प्रत्येक ट्रीटमेंटवर वेगवेगळी दरवाढ केलेली आहे. तेवढी दरवाढ करूनही आत्ता आहे हीच किंमत जर आपल्याला मिळत नसेल आणि दरवाढ करून तर अजिबातच ती किंमत आपल्याला मिळणार नाही आहे. मग क्लायंटनीही थोडासा असं मला वाटतं की विचार करायला पाहिजे. जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा कष्ट किती असतात हे आम्हाला माहिती असतं. तुम्हाला सांगून ते कळणार नाही. फक्त आम्ही जेवढी रक्कम सांगितली तेवढी रक्कम आम्हाला देत चला. कारण तुम्हाला कामही छान पाहिजे, त्याच्यानंतर पैसेही कमी पाहिजे असं कुठं होणार आहे. त्यामुळं आम्ही जेवढं कष्ट करतो तेवढे पैसे आम्हाला मिळायलाच पाहिजे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सांगायची, जेव्हा आम्ही फेशियल करत असतो तेव्हा उशिरापर्यंत थांबायला लागतं. उशिरा क्लायंट येतात. मग फेशियल होईपर्यंत आम्हाला वेळ जातो. मग आमच्या घरातही लहान मुलं आहेत, घर आहे. मग आम्हालाही सगळं काम करायचं असतं आणि त्यातही जर आम्ही हे असं काम करून जर तुमच्यासाठी आमचा वेळ तुम्हाला देत असो आणि त्यातही तुम्ही पैसे कमी करणार असाल, तर म्हणजे थोडासा विचार करा. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही थोडासा विचार करा, की जेव्हा आम्ही एखादी रक्कम ठरवतो ती काहीतरी विचार करूनच ठरवत असेल असं मला वाटतं. आणि त्यात तुम्ही कमी करताय म्हणजे आमची किंमत किती ठेवताय हे यातून लगेच लक्षात येतं. जर तुम्हाला पैसे नाही आहेत ना, नका करू. काही गरज नाही आमच्या पार्लरमध्ये येऊन तुम्हाला काही ट्रीटमेंट करून घ्यायची. कारण आम्हाला आमच्या कष्टाची किंमत माहिती आहे आणि ते कष्टाची किंमत जर आम्हाला मिळाली नाही तर आम्ही ते काम न केलेलंच बरं ना. कारण रात्री उशिरापर्यंत तुमच्यासाठी थांबणं, ते काम करणं आणि ते तुम्ही करून घेताना आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही त्यातही कॉम्प्रोमाईज करता. आधीच कमी-कमी पैसे लावलेले असतात आणि त्यातही जर अजून कमी करायला लावले आणि त्यातही अजून कमी करा म्हणतात, तर मग आमची किंमत ठेवताय काय? हे यातून लक्षात येतं. त्याच्यानंतर अजून मेकअपमध्ये तर फार मोठा फ्रॉड आहे. जेव्हा आम्ही मेकअप करत असतो, तेव्हा आम्हाला 2-2, 3-3 तास उभं राहावं लागतं. उभं राहून आमची काय हालत होते आमचं आम्हाला माहिती. त्याच्यानंतर जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्टही खूप महागाचे आम्ही वापरत असतो. तुम्हाला मेकअपही चांगला पाहिजे, स्वेट प्रूफ पाहिजे, वॉटरप्रूफ पाहिजे, HD पाहिजे, 3D पाहिजे, सगळं पाहिजे तुम्हाला. आणि जेव्हा पैसे द्यायची वेळ येते, त्यावेळेस तुम्हाला ते पैसे द्यायला नको वाटतात. मग आमच्या कष्टाला काय किंमत राहते? जेव्हा आम्ही कष्ट करतो त्यावेळेस तुम्ही म्हणत नाही, की "नको मॅडम एवढं बास झालं." जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा तुम्हाला का असं वाटतं, की यांना तर खूप छान आहे, यांचं थोडंसं काम केलं, की एवढे मोठे पैसे घेतात. पण ते पैसे सगळे आमच्या नॉलेजचे असतात. जे आम्ही तिथं वापरत असतो, ते नॉलेज शिकण्यासाठी आम्ही एवढे पैसे घातलेले असतात आणि त्याच्यानंतर आम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. इन्व्हेस्टमेंट करून तेव्हा आम्ही काम करतो आणि काम केल्यानंतर आमचं काम दाखवल्यानंतर त्यांना खूप आवडतं आणि पैसे देताना मात्र किरकिर करतात. ही कुठे कोणती चांगली गोष्ट आहे हे मला तुम्ही सांगा. कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासोबतही असंच होतं का? माझ्यासोबत तर बरेचदा असं होतं. त्यावेळेस मला खूप राग येतो. असं वाटतं ते गिऱ्हाईक न केलेलं बरं.
ते गिराईक परत येऊच नाही असं मला वाटतं. पण अतिथी देवो भव त्यानुसार आपण प्रत्येक गिराईकाचं स्वागत करत असतो, सन्मानाने त्यांना बोलत असतो. फक्त त्यांनीही विचार करावा, की यांनाही घर आहे, मुलं-बाळं आहेत आणि त्यातही ते आपल्याला एवढा वेळ देतायत, रात्री उशिरापर्यंत थांबतायत आणि जो टायमिंग आपण क्लायंटला दिलेला असतो, त्या टायमिंगला तर क्लायंट अजिबात येत नाही. त्याच्यानंतर 2-3 तासांनी उशिरा येईल आणि आलं की लगेच आवरा-आवरा, खूप घाई आहे, खूप बाहेर जायचंय, खूप घाई. मग त्यांना घाई आहे आणि आम्हाला नाही का? मग थोडंसं हा क्लायंटनी जरा विचार करा आणि त्याच्यानुसार त्यांनी वागा, असं मला वाटतंय. मी प्रत्येक क्लायंटला हे बोलू शकत नाही. त्यामुळे हे माझ्या ज्या भावना आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. तर असो आज आपण बॉयकट बघत आहोत. बॉयकट करण्यासाठी खूप लहान मुलं येतात. त्यावेळेस बघा कटिंग करताना किती लहान मुलं त्रास देत असतात ते आपल्याला माहिती असतं आणि त्यातही त्यांचं थोडा जरी कट लागला किंवा काय झालं तर तीही रिस्क असते आणि एकदम व्यवस्थित प्रॉपर आपल्याला व्हायला हवं असतं आणि त्यातही तुम्ही पैसे कमी करता. ही कुठली पद्धत आहे? जे पैसे ठरवलेले असतात ते काहीतरी विचार करून ठरवलेले असतात. हे फक्त लक्षात घ्या आणि ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस आमच्या कामाला योग्य ती किंमत द्या. आम्ही असं तुम्हाला बोलू शकत नाही. फक्त व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या कस्टमरला सांगू इच्छिते, की आम्हालाही